तुझ्यामुळे ठेवून घेतलंय त्या मुलीला. कोण कुठली मुलगी आहे कोणास ठाऊक. आजकाल ना मुलांपेक्षा मुलीचा गाव असतात. उद्या पैसे न देता पळून गेली ना तर तुझ्याकडनं वसूल करणार सगळे. मला तरी कळू देत ना. अहो भाडं दुसरं काय. हे बघ, दर महिन्याच्या 5 तारखेच्या आत हातात पैसे आले पाहिजे. कुठून पैसे देणार आहे कुणास ठाऊक. तुमच्या त्या आश्रमात असा कितीचा पगार असतो का भाडं द्यायला. नाहीतर आपल्या माणसांना मदत करून करून आमच्याच खिशाला भोग पडायचं. नाही नाही, असं काही नाही होणार. मी बोलते ना तिच्याशी. हा, ती देईल, वेळेत पैसे देईल ती. आणि आणखी एक महत्वाचं, भाडेकरूंनी भाडेकरू सारखं राहायचं. घरात लुडबुड करायचा प्रयत्न करायचा नाही. नाहीतर तुझ्या नवऱ्यासारखं घरातला कोणाला तरी पळवून न्यायची. अगं पण ही मुलगीच आहे ना. मग काय झालं. ताक सुद्धा फुंकून प्यावं लागतं हल्ली. हो गो बाई, अगदी खरं बोललीस. नाही म्हणजे उद्या नमा रेवाचा हात धरून पळून गेली तर आपण रेवाला सून म्हणून या घरात घ्यायचं का जावई म्हणून. सासूबाई, तुम्हाला कुठलीच गोष्ट गांभीर्याने घ्यायची नसते का हो. अहो आपल्याच भल्यासाठी सांगते ना मी. कळलं का तारिणी. हो हो, कळलं कळलं. नाही आत्ता कळायला बोलशील आणि नंतर मग बघू. मग भाडं नाही दिलं ना तर बघ, लक्षात ठेव. हो ग हो. काय नुसती दिवसभर कटकट. अगं ठीक आहे ना, काळजीपोटी बोलत होत्या त्या. हे बघ, सगळ्यांना समजून घ्यायला मी काही तारिणी नाहीये बरं का. सुमी, नाहीतर काय. अगं ती रेवा चांगली मुलगी आहे. उगाच सगळ्यांची खार खाऊन बोलायचं याला काय अर्थ आहे का ग. हा, आणि तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे इथं. रेवाला कोण त्रास देताना तेच बघते. हो, पण किड्या, तू हार्टब्रेक केलास यार माझा. हा माहिती आहे मला. लग्नात बोलवू नाही शकलो ना. काय खूप लिमिटेड लोक होते, फक्त घरचेच होते. आणि नाही रे किड्या, त्याच्यामुळे नाही. मग मला जर कळलं असतं ना तू एवढ्या लवकर लग्न करणार आहेस, तुला उचलून गेला असतं रे किड्या. काय काय बोलतीयस. तोडमक कसलं नाचतोयस तू किड्या. रेवा तू पण ना सुधारणार नाहीस तू बिलकुल. ओ हॅलो, सुधारणार नाही म्हणजे. अय रेवा आहे तशी बेस्ट आहे. काय लाजतोस आणि किड्या. हा, मैत्रीण म्हणतोस ना मला. चल सांग मग पटकन, कशी सुरू झाली. कसं प्रपोज केलंस. डेटवर घेऊन गेला असशील ना, त्याच्यावर तिचं आन्सर काय होतं ते तरी सांग यार ऍटलीस्ट किड्या. कसं वाटलं माझं प्लॅनिंग. हे प्रपोजलचे प्रयोग माझ्यासोबत करायचे आणि प्रात्यक्षिक तिच्या सोबत करायचं. ती हो म्हणेल. म्हणायला हवं खरं तर. हे सगळं जर मी तुझ्यासाठी केलं असतं तर तू होकार दिला असता. ते कसं शक्य. मी तुला त्या नजरेनं कधी बघितलं नाही आणि बघूही शकत नाही. नक्की केलंस ना प्रपोज. का बाहेर जायचं सांगून डायरेक्ट कोर्ट मॅरेज करून आलास. आठवत नाहीये मला. काय रेवा थांब जरा बघू दे. काय 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 कर. त्या डोक्यावर पडला बिडलास का आपटलायस का टाके बिके पडले बघ. रेवा नाही 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 नाही. तुला हवं ते सगळं घे, पण म्हणून खरंच सगळं घेऊन आली आहेस तू. आई अगं तुला माहिती आहे ना, खराब मूडवर एकच औषध आहे, ते म्हणजे भरपूर शॉपिंग. अजून काही राहिलंय का ते पण घेऊन येऊ हवं तर. आई अगं काही राहिलं नाही. आता बघ मी तुझा किती छान मेकअप करून देते. तुला हवं ते कर. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू असंच राहू देत, एवढीच इच्छा आहे माझी. आणि मी तुझ्यासाठी मुलगा पण असाच शोधणार आहे जो तुला इतकंच खुश ठेवेल. आई आई अगं हे बघ, केदारच्या रूमचं दार उघडं कसं आहे. हा, ते रेखा म्हणाली होती कोणीतरी भाडे करू येणार आहे म्हणून. तोच असेल. रेवा नाही रेवा रेवा नाही नाही रेवा रेवा. येस, तू आहेस का नवीन भाडे करू. हो, हे काय सामानच लावत होते. मिस्टर पण असतील बरोबर. ओ मिस्टर, तुम्हाला बोलावतात. केतू केतू, अरे ती मिस्टर नाही नाही नाही. म्हणजे तू पुन्हा. अगं हे ते मिस्टर नाहीये, हे ते तारिणीचे मिस्टर असं म्हणायचंय तिला. तू काय करतोस इकडे. मी हे सामान लावतोय. आमच्या आश्रमात जॉईन झाली आहे ही. मी ओळख करून देतो. ही रेवा सबनीस आणि या तारिणीच्या आत्या आहे. ओ हाय. आणि मी काव्या, केतूची मेवणी मेवणी. केदूची. नाईस. हे काय चाललंय.
एवढी का खिदळतीये ही? पोटात दुखतंय? जोक करते ती. काय आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो ना, बॅचमेट्स आहोत आम्ही. केदू हात नको लावूस त्याला. म्हणजे दुखेल ना, पुढे जोरात गाल ओढतेस त्याचा. राईट. सो सॉरी केदार. लागलं का? जावई बापू, लग्न झालंय आपलं, लक्षात आहे ना? हो. नाही, तुम्हाला वाटतं तसं काही नाही आहे. जरा ना लांबूनच बोलायचा प्रयत्न करा. हो. त्याच्यापासून लांब. हो हो हो. अगं वेडी आहेस का तू? आत्या होती ना ती. मी वेडी आहे का? हा, मी वेडी का? नाही नाही, दुखतंय. मेवणी आहे ना तुझी ती? तिने असं फ्लर्ट केलं चालतं. तिच्याशी नाही, बोलायला नाही, प्रॉब्लेम नाही तुला. केदू म्हणे. अरे वा चांगलीच खरेदी झालेली दिसते. ठीक आहे. अगं अगं खरेदी कसली? दरोडा टाकलाय दुकानावर. पाणी बिणी विचारायची पद्धत नाहीच आहे ना आपल्या घरात. ते जाऊ दे, मला सांग, घरात घुसखोरी कोणी केली आपल्या? तो नमुना कोण आहे? कोण ग? तो बाहेरच्या रूम मध्ये. ती होय, रेवा रेवा, नवीन भाडेकरू आहे. चांगली मुलगी आहे. ही अशी काय हसत होती, काय खिदळत होती, आणि केदारच्या किती अंगांगाशी चाललं होतं तिचं. अगं आजी, तुला माहिती नाही, ती केदूची गाल सुद्धा ओढत होती. म्हणजे केदारचे. अगं नाही नाही, ती ती रेवा आहे, आमच्या आश्रमात नवीन जॉईन झाली. चांगली मुलगी आहे. आणि ती चांगली मुलगी? ही अशी चांगली मुलगी आहे? चांगल्या घरातले संस्कार असे असतात, आपल्या समोर कोण आहे, काय, आपण कुठे उभे आहोत, कसलं भानच नाहीये तिला. वागत तर अशी होती जणू काही हीच लग्नाची बायको आहे त्याची. अगं नाही नाही आत्या, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. असं काही नाहीये, जुनी मैत्रीण आहे ती त्याची. कसली मैत्रीण? अगं तुला माहित नाही ती कशी वागत होती त्याच्याशी. माझ्या नवऱ्याशी जर त्याची मैत्रीण अशी वागली असती ना, तर मी अजिबात सहन केलं नसतं. नाही तर काय. तू लक्ष ठेव जरा, आधीच पळून जाऊन लग्न केलंयस, टिकवायचं आहे ना संसार स्वतःचा. अगं हो आत्या, आणि माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो असं काहीही चुकीचं करणार नाही. शाबास तारिणी. बघ मालती, पुष्पा की बायको ना प्यार से ज्यादा विश्वास रखती है. इससे बोलते दहशत, ऐसी दहशत होनी चाहिए. दहशत? तुम्ही काही पण काय अगं. अगं हो, नाहीतर लोक बसलेलेच असतात ना चांगल्या संसारात काड्या घालायला. अजिबात नाही, असं कुणीही करत नाहीये. आणि आत्या, तुला वाटतंय तसं खरंच काही नाहीये अगं. अगं अशीच जातात मुलं बाहेर अफेअर करायला. आई जाऊ दे ग, तिला आत्ता नाही कळणार. पुसका कांदा गेला. अगं सुमी, नाही तू ने हसण्यावारी ने, नंतर परिणाम भोगावे लागतील ना तेव्हा कळेल. नाही तसं सांगून उपयोगच नाहीये कोणाला. अतिशहाण आहेत ना सगळे या घरातले. जाऊ दे, मला काय करायचंय, मी कशाला बोलतेय. भोगाल आपापल्या कर्माची फळं. परिणाम भोगा. सुमी तू पण ना.